वडसा येथील नागोबा पेंढातून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने वाळ विक्रीचा अवैध धंदा राजरोसपणे सुरू आहे। पळसा वडसा व नागोबा मंदिरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची साठवणूक केली जात आहे। ही वाळू पैनगंगा नदीच्या पात्रातून उपसा करून विविध ठिकाणी साठवण केली जाते। जेसीबीच्या माध्यमातून टिप्पर व हायवा ट्रक मध्ये भरून त्याची वाहतूक विदर्भासह किनवट माहूर तालुक्यातील कानाकोपऱ्यात केली जात आहे। निवडणुकीच्या आधी वाळू उपसा रात्रीलाच व्हायचा, परंतु मागील आठवड्यापासून दिवसा सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे। अवैध गौण खनिज उत्खननावर महसूल व पोलीस विभागाचे कुठलेही लक्ष नसल्याने पळसा नदी पात्रातून वडसा येथील नागोबा पेंढावरून आजगडीला रोज शेकडो ब्रास उपसा होत आहे। महसूल व पोलीस विभाग या अवैध गौण खनिज उत्खननावर कधी लगाम लावणार असा प्रश्न विचारला जात आहे। पळसा वडसा गावात आणि गाव परिसरात वाळू साठा करण्याचे जवळपास 5 ते 6 ठिकाण आहेत। नदी पात्रातून वाळूचा उपसा करण्यासाठी जवळपास 10 ते 20 वाहनांचा वापर करून वाळू डंपिंगच्या ठिकाणी आणली जाते, तर हीच वाळू जेसीबीच्या माध्यमाने मोठ्या टिप्पर व हायवे मध्ये भरून विदर्भासह किनवट माहूर तालुक्यात विक्रीसाठी पाठविली जात आहे। आता हा प्रकार गेल्या 1 महिन्यापासून सुरू आहे आणि असे असताना देखील अद्याप तरी या वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात महसूल विभागाने कुठलीही कारवाई केल्याचे चित्र दिसत नाही। त्यामुळे महसूल विभाग आणि पोलीस विभाग याकडे लक्ष देतील का आणि या अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या तथाकथित वाळू माफियांवर कारवाई करणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।